नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव नाटकरे मॅडम। आज आपण इयत्ता 5वीतील चौथा पाठ अभ्यासणार आहोत। सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। यापूर्वी तुम्ही तिसरी कविता अभ्यासलेली आहे। आज आपण चौथा पाठ अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम पाठाचा परिचय पाहूयात। सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचे लेखक आहेत संतोष साबळे। बघा, त्यांनी या पाठामध्ये कविता राऊत हिच्या जीवनातील प्रसंग याच्यामध्ये सांगितलेले आहेत। सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची रोचक माहिती या पाठामध्ये लेखकांनी सांगितलेली आहे। आता आपण प्रत्यक्षात पाठाला सुरुवात करूयात। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। मुलांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ग्रामीण भागातलं जीवन कशा पद्धतीचं असतं। त्या ठिकाणी रस्ते मातीचे असतात, त्याच प्रकारे पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आणि अशा कठीण परिस्थितीमध्येही तेथील लोक हार न मानता, कुरकुर न करता जीवन जगतात। म्हणजे हे एक प्रकारचं दिव्यच म्हणजे परीक्षा। अशा खेड्यापाड्यामध्ये ही गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते। खेड्यातील ग्रामीण भागातील मुलं देखील हुशार असतात, पण त्यांची गुणवत्ता आपल्याला शोधावी लागते। असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा। पाण्याच्या शोधासाठी तिथे मैल भटकंती करावी लागे। त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी मुलगी। तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। बघा, कविता राऊत ही ग्रामीण भागातली मुलगी असून तिनं लहानपणापासून पाण्यासाठी तिला वणवण भटकावं लागत होतं। अनवाणी पायाने तिने लाकूड फाटा गोळा करत असत। त्याचबरोबर तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला। बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा ह्या दर 4 वर्षांनी होतात आणि आशिया खंडातील देश याच्यामध्ये सहभागी होत असतात। त्याचबरोबर या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि ती ज्या ठिकाणी राहत होती त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा। बघा, कविता राऊत ही सावरपाडा या ठिकाणी राहते। सावरपाडा हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक छोटासा आदिवासी पाडा आहे आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस। आणि कविता त्या गावामध्ये राहते आणि तिनं त्या गावातनं धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन पुढं गेली ती आणि यशाचे शिखर गाठले, म्हणून त्या गावाला सावरपाडा एक्सप्रेस हे नाव देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बघा, कविताने प्रामुख्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये रौप्य व कांस्य अशी पदके तिनं पटकावलेली होती। बघा, धावण्याच्या स्पर्धामध्ये यश संपादन करणाऱ्या व्यक्तीला अनुक्रमे सुवर्ण पदक, रौप्य पदक व कांस्य पदक दिले जाते। तर त्यापैकी कविताने रौप्य व कांस्य पदक राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धामध्ये तिनं पटकावलेले होते। त्याचबरोबर लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धामध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। यानंतर चीनमधील गुआंगझोऊ या शहरामध्ये 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्या 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्ण पदक काही सेकंदाने हुकले। त्यावेळेस ती खूप निराश झाली आणि या अशा प्रसंगी तिच्या आईने तिची समजूत काढली। आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळत असत। ज्या वेळेस तिच्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण होत असत त्यावेळी तिची आई तिला दिलासा देत असत आणि त्याच्यामुळे तिला धीर मिळत असे। बघा, कविताची आई काही जास्त शिकलेली नव्हती, ती फक्त 4थी पास होती, परंतु अशा कठीण प्रसंगी नेहमी कविताची आई कविताला आधार देत असे। अशा कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले। कणखर म्हणजे काटक। नाशिक जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, पण तिचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी ते जाणवले नाही। त्यावेळी त्याच ठिकाणी प्रशिक्षक विजेंद्र सिंग हे देखील उपस्थित होते। त्यांनी कविताच्या पायातली चमकदार दौड हेरली म्हणजे शोधली आणि त्या ठिकाणी प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिक तयारी केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली। तंत्रशुद्ध पद्धतीने म्हणजे नियमानुसार, म्हणजे धावण्याच्या स्पर्धेमध्ये जे काही नियम आहेत त्या नियमानुसार तिचा सराव करून घ्यायचा होता। त्यासाठी त्यांनी तिच्या आईवडिलांची मानसिक तयारी केली।
कविता ग्रामीण भागातून आलेली असल्यामुळे तिला बूट घालून पळता येत नव्हते, तिला ते अवघडल्यासारखं वाटत असे. परंतु प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडनं बूट घालून धावण्याचा सराव करून घेतला. बघा, ज्याप्रमाणे हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसेच कविताच्या बाबतीत झाले. म्हणजे ग्रामीण भागातून ती मुलगी आली होती आणि तिला प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी थोडंसं प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यात मग तिची सुधारणा झाली. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. बघा, तिचं पहिलं जे यश आहे ते गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेमध्ये तिला यशाचा आरंभ तिने केला आणि मग तिला सरावासाठी नाशिक या ठिकाणी यावं लागत होतं आणि शिक्षणासाठी हर्सुल या ठिकाणी जावं लागत होतं. त्याच्यामुळं तिची फार ओढाताण होत होती. मग अशा वेळेस प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना एक कल्पना सुचली की त्यांनी सांगितलं की आता आपण कविताचे 11वीसाठीचा जो प्रवेश आहे तो आपण नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्येच आपण तिचा प्रवेश घ्यायचा. मग तिचा राहण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला. तिच्या आईवडिलांना खूप मोठा प्रश्न पडला, आता कविताला कुठे ठेवायचे, कारण हर्सुल या ठिकाणी एकतर शिक्षण होतं आणि नंतर प्रशिक्षण तिचं नाशिकला होतं. परंतु विजेंद्र सिंग यांनी तिचं शिक्षण देखील नाशिकमध्येच त्याच कॉलेजमध्ये घातलेलं होतं. मग त्या ठिकाणी त्यांनी 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष विजेंद्र सिंग यांनी कविताला आपल्या स्वतःच्या घरी ठेवून घेतले. त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांची एक मुलगी आणि कविताचा दुसरी मुलगी म्हणून त्यांनी सांभाळ केला. बघा, त्यावेळेस जर त्यांनी कविताला स्वतःच्या घरामध्ये ठेवून घेतलं नसतं तर आज हा दिवस कविताला पाहायला मिळाला नसता. आणि त्याचीच प्रचिती म्हणजे कविताचे यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. बघा, कविताच्या यशामुळे फक्त सावरपाड्याला किंवा तिच्या कुटुंबालाच हेवा वाटतो असं नाही, तर पूर्ण सावरपाड्यामध्ये तिचं नाव लौकिक झालं आणि सर्वांना तिचा अभिमान वाटू लागला. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी होत होती. ज्यावेळेस ती दिल्लीतून राष्ट्रकुल स्पर्धेतून जिंकल्याचे जाहीर होताच सावरपाडा येथे ज्याप्रमाणे दिवाळीत आपण घर वगैरे सजवतो, पूर्ण गाव सजवतो, तसं सर्व लोक तयारी करू लागले. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. म्हणजे कविताचं यश पाहून त्या ठिकाणी तिच्या कौतुकासाठी अनेक मान्यवर लोक येणार होते. त्याचबरोबर तिच्या सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक खूप मोठी झाली आहे याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यात सहज बघता येत होते. बघा, ग्रामीण भागातील मुलगी एवढं यश संपादन केल्यानंतर तिचा होणारा सत्कार, मोठमोठी येणारी वरिष्ठ मंडळी, पत्रकारांचा गराडा, याच्यामुळे तिच्या आईवडिलांना खूप समाधान वाटत होतं आणि तिच्याबद्दल नवलही वाटत होतं. कविता ज्या वेळेस बंगळूर या ठिकाणी विशेष प्रशिक्षणासाठी गेली असता रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. कविता प्रशिक्षणासाठी बंगळूर या ठिकाणी गेली होती, तर त्या ठिकाणाहून ती एकदा तरी आपल्या आईला दररोज फोन करत असे आणि यावरून आपल्याला त्या माय लेकीचे नाते किती गहिरे होते हे दिसून येते. कविता ज्यावेळेस आपल्या आईशी फोनवर बोलत असे, ती दररोज घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची चर्चा ती आपल्या आईसोबत करत असे. ती फोनवर आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल कधीच आईला सांगत नसे, कारण आईला ते ऐकून वाईट वाटेल असं तिला नेहमी वाटायचं. त्याचबरोबर कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. कविताचा स्वभाव हा एकदम हळवा आहे. प्रसिद्धी आणि यश आल्यानंतरही तिच्या स्वभावात कसलाच फरक पडलेला नाही. त्याचप्रमाणे बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. ज्याप्रमाणे आईचं आणि कविताचं नातं होतं त्याचप्रमाणे वडिलांसोबतही तिचं नातं खूपच गहिरं होतं. गहिरं म्हणजे जिव्हाळ्याचं.
लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. ज्यावेळेस आईवडील तिला आपल्या हाताला धरून चालवत असत तर त्यांच्या मनामध्ये कधीच आलं नाही की मोठेपणी ह्याच मुलीच्या पायामध्ये इतकं बळ येईल. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो तो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. बघा, कविताला ज्यावेळेस मदतीची गरज होती त्यावेळेस प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी इतरांसमोर हात पुढे केले. त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा कमीपणा वगैरे त्यांनी वाटू दिला नाही. जर त्यावेळेस त्यांना कमीपणा वाटला असता तर आज कविता या शिखरापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ असतील, उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बघा, आपण घरापासून, आईवडिलांपासून, आपल्या गावापासून दूर आहोत. आपल्याला प्रत्येक सणामध्ये समारंभामध्ये सहभागी होत नाही याचं दुःख कविताला खूप वाटत होते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागले आणि ती म्हणजे तिला वांग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी हे खाद्यपदार्थ फार आवडायचे, परंतु तिला ते त्या ठिकाणी मिळाले नाही. या गोष्टीपासून सुद्धा तिला दूर राहावे लागे. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. बघा, एवढ्याशा छोट्याशा गावाचं नाव आज भारतभर सर्वजण घेतात. ते कुणामुळं? तर कवितामुळं. कविता तिथल्या मुलांमुलींसाठी आदर्श ठरली आहे. मुलांनो, तुम्ही दंगल सिनेमा पाहिलेलाच आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मुलीही मुलांपेक्षा काही कमी नाहीत हे त्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्या कशा प्रकारे कुस्ती वगैरे जिंकतात ते आपण पाहिलेलं आहे आणि मुलींसाठी तो एक फार आदर्श ठरलेला आहे तो सिनेमा. तसेच कवितानेही सावरपाड्यासारख्या ठिकाणाहून येऊन यशाचे शिखर गाठले आहे. याच्यातून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. कविता पी.टी. उषा यांना आपला आदर्श मानते. पी.टी. उषा यांचं संपूर्ण नाव आहे पीली वालकंडी टेकापर्विल उषा. कविता ही खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. बघा, तिला ज्याच्यामध्ये यश संपादन करायचं आहे मग त्यासाठी त्या प्रशिक्षकांनी ज्या काही लहान मोठ्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे ती कटाक्षाने पालन करत असत. कविताचे म्हणणे आहे की मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. बघा, कोणत्याही गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागते. त्यासाठी मेहनत करणे हे आपल्या हातात आहे. आता बाकीचे लोक सांगतात तू असं कर तसं कर, पण कष्ट स्वतःलाच करावं लागणार आहेत आणि मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे असं तिचं म्हणणं होतं. बघा, तुम्ही शाळेमध्ये शिक्षण वगैरे घेतात तर ते त्याचं काहीतरी उद्दिष्ट, ध्येय असतात म्हणून तुम्ही शिक्षण घेत असतात. आणि आता तुम्ही फक्त म्हणलात मी शाळेत पहिला नंबर येईन तर त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो, कष्ट करावं लागतं. दे रे हरी पलंगावर म्हणल्यानंतर आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य होत नसते. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेत असतो. आपले जीवन आपणच घडवतो. बघा, आपल्या यशासाठी आपण स्वतःच कारणीभूत असतो. कोणत्याही खेळाडूसाठी बघा आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. आपल्याला खेळण्यासाठी आपलं शरीर सुदृढ असून चालत नाही तर त्यासाठी आपली मनाची तंदुरुस्ती ही तितकीच महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. म्हणजे तिला जो काही सराव वगैरे सांगितलेला आहे तो ती पूर्णपणे करत असे. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडं अजिबात लक्ष नसे. तिला जे उद्दिष्ट गाठायचं आहे त्याचाच ती जास्तीत जास्त सराव करत असेल. इतर झगमगाटी गोष्टीकडे तिचं अजिबात लक्ष नसायचं. त्याचबरोबर खेळाच्या सरावाबरोबरच तिनं आपल्या शिक्षणात देखील खंड पडू दिलेला नाही. बघा, खेळाचा सराव चालू असतानाच तिनं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये तिनं प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी आपलं शिक्षणसुद्धा तिनं निरंतर चालू ठेवलं. अशी ही कविता ती तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तर या पाठामध्ये आपण ग्रामीण भागातील आलेली एक मुलगी कशा प्रकारे ती स्वतःच्या जिद्दीवर
यशाचे शिखर गाठते, धावण्याच्या स्पर्धेमध्ये उच्च शिखरावर पोहोचते, याचं वर्णन या पाठामध्ये लेखक संतोष साबळे यांनी अतिशय सोप्या रीतीत सांगितलेलं आहे. सर्वांनी या पाठाचे सूक्ष्मपणे वाचन करायचं आहे. पाठावर आधारित शब्द पाठ करायचे आहेत आणि पाठाचा स्वाध्याय सोडवायचा आहे. नमस्कार, धन्यवाद.